गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून कोरोनामुळे शाळा महाविद्यालय बंद आहे। मात्र काही शाळा या ऑनलाईन अभ्यासक्रम घेत आहे। मात्र गरीब घराच्या मुलांना ते शक्य नाही। हे समजून घेत या मुलांना आपल्या वेळेतील 2 तास वेळ देत एका तरुणाने बिना छताची शाळा भरवली आहे। कोण आहे हा तरुण बघूया। -6 माझ्या 8तून -6 करायचे। 8तून -6 गेल्यावर खाली किती उरतात? 28 च्या अगोदरची त्या संख्येनं 28 ला भाग जातो, बरोबर। मग 6चा पाडा मनातल्या मनातच म्हणायचा। 4 काढायचे। 8तून 4 गेल्यावर खाली किती उरतात? 4 बरोबर। 0 ह्या 2तून 2 गेल्यावर किती उरतात? 0 बरोबर। आपला भाग कितीचा गेला? 4 ना भाग गेला। हे आहे भगवान हिम्मतराव सदावर्ते। मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर तालुक्यातील चिंचोली सांगळे या छोट्याशा खेड्यातून स्पर्धा परीक्षा म्हणजेच MPSCची तयारी करण्यासाठी मागील 4 ते 5 वर्षांपासून शहरामध्ये वास्तव्यास आहे। मध्यवर्ती बस स्टँड रोडच्या पाठीमागे शक्तीनगर येथे एका 6x6च्या छोट्या रूममध्ये राहून तेथील एका चैतन्य रेसिडेन्सीमध्ये रात्रीच्या वेळी वॉचमनचे काम करून महिन्याला 1500 रुपये मिळत त्यांचा उदरनिर्वाह करीत आहे। मी भगवान हिम्मतराव सदावर्ते, राहणार चिंचोली सांगळे, पोस्ट तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा येथील आहे। मी गेल्या 4 ते 5 वर्षापासून औरंगाबादमध्ये MPSCची तयारी करण्यासाठी आलेलो आहे आणि माझं ग्रॅज्युएशन देवगिरी महाविद्यालयात पूर्ण झालेलं आहे। आणि मग मी इथे आल्याच्या नंतर इथे समोरच चैतन्य रेसिडेन्सी अपार्टमेंट आहे, तिथे मी वॉचमॅनचा नाईटला जॉब करतो। तिथे मला ते सर्व फॅमिली 500-500 रुपये देतात। तर ते 3 फॅमिल्या असतात तिथे सध्या, तर ते एकूण 1,500 रुपये देतात मला। तर मी ते 1,500 रुपयावरच माझा उदरनिर्वाह करतो। आणि एक वॉचमॅनची एक छोटीशी 6x6ची रूम आहे, मी त्या रूममध्ये राहतो। माझं तिथे राहून उदरनिर्वाह करतो मी। आणि मी इथे राहत असतानाच माझ्या आजूबाजूला थोडी गरीब घराची 10 ते 15 घराची वस्ती आहे। त्या वस्तीमध्ये गेल्या म्हणजे 9 ते 10 किंवा 10 ते 15 मुलांची अशी मुलं गरीब आहेत, जे की काही शाळेत आणि काही शाळाबाह्य। मग मी ते साईटलाच राहतो। तर मी कंटिन्यू पूर्ण लॉकडाऊनमध्ये कालांतराने आता ह्या कोरोनाच्या महामारीमुळे इथे खूपच सर्वच जण म्हणजे अगदी परेशान झालेले आहेत। खाजगी शाळा, सरकारी शाळा बंद असल्या कारणाने मुले एकदम शाळाबाह्य होऊन गेली। मुलं एकमेकांसोबत भांडायची, झगडायची, असे कुठेही पण फिरायची। आणि त्या मुलांचे आईवडील अगदी दुसऱ्याच्या घरी कामं करायचे म्हणून ते मुलावर त्यांचं लक्ष पण नसायचं। मग मी ते लॉकडाऊनमध्ये माझा जे टार्गेट PSI बनायचं आहे ते मी माझ्या मनात ती जिद्द ठेवून मी काही घरीच गेलो नाही। मला तेच ठरवायचं होतं की मी अभ्यास करायचा आणि रिझल्ट आणायचा। मग कालांतराने इथे मला ही मुलं दिसली। मग माझ्या मनात एक अचानकच आयडिया सुचली की यार, हे मुलं मोकटवाणी इकडे तिकडे फिरतात, जर मी यांना शिकवायचा प्रयत्न केला, हा उपक्रम राबवला मी अगदी मोफतपणे, तर किती चांगलं होईल। तर मग हे आयडिया आली आणि मुलांच्या अगोदर मी आईवडिलांच्या घरी गेलो, त्यांच्याशी चर्चा केली की बाबा असं आहे, तुमच्या मुलांना मी फ्रीमध्ये शिकवतो पूर्ण विषय। तर ते आईवडील लगेच तयार झाले, म्हणजे जाऊ शकतो आमच्या मुलांना घेऊन। गेल्या अनेक महिन्यांपासून जागतिक कोरोनाच्या महामारीमुळे सगळीकडे खासगी आणि सरकारी शाळा बंद असल्या कारणाने बरेच मुले आणि मुली या शिक्षणापासून वंचित राहत आहेत। पण सध्या या कोरोनाच्या काळात गरीब घरातील मुले मुली त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाही। यामुळे ते राहत असलेल्या ठिकाणी थोड्या अंतरावर 10 ते 15 घरांची अगदी गरीब लोकांची वस्ती आहे। तेथील 10 ते 15 मुलामुलींना मागील 4 ते 5 महिन्यांपासून अगदी मोफत शिकवणी वर्ग देखील घेत आहेत। आजच्या या कोरोना काळामध्ये मी माझ्या अभ्यासातून वेळात वेळ काढून गरीब मुलामुलींना दररोज 2 ते 3 तास शिकवण्याचा उपक्रम राबवित असल्याचं त्यांनी MCN न्यूजशी बोलताना सांगितलंय। प्रशांत वाघमारेसह भरत सूर्यवंशी, MCN न्यूज, औरंगाबाद। इकडे तिकडे कचरा कुंडीत हिंडण्यापेक्षा, काही खेळत बसण्यापेक्षा शिक्षणाचा शिकवतोय, हे खूपच आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे।